जय श्री स्वामी समर्थ. या आठवड्यात कन्या राशीसाठी काही महत्त्वाचे इशारे समोर येत आहेत, ज्यांना गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम तुम्हाला रात्री वाहन चालवण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे. जर तुम्ही रात्री ड्राईव्ह केलीत तर तुमच्या शरीरात शारीरिक त्रास किंवा वेदना होण्याची शक्यता अधिक वाढते. म्हणून प्रवास करताना सुरक्षा यंत्रणा योग्य प्रकारे पाळा आणि अनावश्यक हालचालींपासून सावध राहा. तुमच्या आरोग्याच्या सुरक्षेला प्राधान्य देणे या आठवड्यात तुमचे मुख्य उद्दिष्ट असावे. जर तुम्ही या आठवड्यात तुमच्या मित्रांशी किंवा कुटुंबासोबत भेटण्याचे नियोजन केले असेल तर तुमच्या खर्चांवर कठोरपणे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या राशीत असे योग बनत आहेत ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. सुरुवातीला तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जरी तुम्ही एखाद्या कार्यक्रमात, उत्सवात किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होत असाल तरी तुमचे पैसे योग्य रीतीने वापरा आणि अनावश्यक खर्च टाळा. जास्त खर्च केल्याने फक्त तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार नाहीत तर त्याचा मानसिक दबावही वाढेल, ज्यामुळे तुमचे मन संतुलित राहणार नाही. या आठवड्यात कुटुंबातही काही अडचणी उद्भवू शकतात. विशेषतः जर तुमच्या घरी एखाद्या स्त्री सदस्याचे आरोग्य तसे नसले तर संपूर्ण कुटुंबात वातावरणात खराबीपणा येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कोणाचीही अस्वस्थता असल्यास इतर सदस्य चिंतेत पडू शकतात आणि घरातील तणाव वाढू शकतो. त्यामुळे तुमचे पूर्ण लक्ष अशा बाबींवर द्या व आवश्यक असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याची सोय करा, ज्यामुळे कुटुंबात शांतता आणि समरसता टिकून राहील. तसेच या आठवड्यात चंद्र राशीच्या संदर्भात शनीचे 7वे भावात असल्यामुळे तुमच्या मानसिक स्तरावर अतिरिक्त भार आणि तणाव निर्माण होऊ शकतो. मानसिक ताण फक्त तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरच नाही तर तुमच्या आरोग्य, झोप आणि सामर्थ्यावरही विपरीत परिणाम करू शकतो. म्हणून तुमच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देत योग, ध्यान किंवा इतर सांत्वनादायी उपायांचा अवलंब करा. यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत राहणार आणि दररोजच्या ताणतणावाशी युद्ध करू शकाल. दुसऱ्या बाजूने या आठवड्यात एक सकारात्मक पैलू देखील आहे. चंद्र राशीच्या संदर्भात गुरु ग्रहाचे 10वे भावात असण्यामुळे तुम्ही कार्यस्थळावर आपल्या वरिष्ठ व अधीनस्थांशी असलेल्या पूर्वीच्या वादांमध्ये सुधारणा करू शकता. जुन्या वाद तर्कांचा निराकरण केल्याने तुमचे सामूहिक वातावरण सुधारेल, ज्यामुळे तुमची प्रतिमा देखील उजळून बाहेर येईल. यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होऊ शकते व पदोन्नती किंवा वेतनवाढीची शक्यता वाढू शकते. कार्यस्थळावर पारदर्शक वातावरण राखण्यासाठी तुम्ही सर्व प्रकारचे वादतर्क शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमच्यासाठी पुढे जाणे सुलभ होईल. जर तुम्ही विदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमच्यासाठी धैर्य आणि कठोर परिश्रमाची कसोट आहे. ग्रहांच्या स्थितीने हे सूचित केले आहे की पूर्ण मेहनत आणि सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय यश मिळवणे शक्य नाही. विदेशी शिक्षणाचा निर्णय घेण्याआधी नीट विचार करा, कारण परदेशातील शिक्षणातही अडचणी तसेच आव्हाने असतात. तयारीत कोणतीही कसर न ठेवता सातत्याने मेहनत करत राहिल्यास अखेरीस तुमच्या प्रयत्नांना यश निश्चितच प्राप्त होईल. या संपूर्ण आठवड्यात लक्षात ठेवा की आयुष्यात चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव येतात. कधी कधी प्रवासातून आराम मिळतो तर कधी कधी रस्त्यात विपरीत परिस्थितींचा सामना करावा लागतो. जर तुम्ही या सर्व आव्हानांचा धैर्यपूर्वक आणि संतुलित मनोबलाने सामना केला तर तुम्ही तुमच्या आरोग्याची आणि आर्थिक परिस्थितीची सुधारणा करू शकता आणि तुमचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवन संतुलित ठेवू शकता. एकंदरीत या आठवड्यात तुम्हाला प्रवासासंबंधी खबरदारी घेणे, खर्चांवर नियंत्रण ठेवणे, कुटुंबातील आरोग्य आणि सामंजस्याकडे विशेष लक्ष देणे आणि कार्यस्थळावर जुन्या वादांमध्ये सुधारणा करून सकारात्मक बदल घडवून आणणे आवश्यक आहे. मानसिक तणाव कमी करण्यासाठी स्वतःची काळजी घ्या, कारण तो आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रावर परिणाम करतो. विदेशातील शिक्षण किंवा करिअरशी निगडीत मोठा निर्णय घेताना धैर्य आणि शहाणपणाने काम करा. हा तो वेळ आहे जेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात समजदारी आणि संतुलन राखणे आवश्यक आहे, जेणेकरून येणाऱ्या आव्हानांचा तुमचा यशस्वीपणे सामना करता येईल. तुमच्या निर्णयांमध्ये विवेक आणि सावधपणा यांचा अवलंब करा आणि आवश्यक असल्यास सल्ला घेण्यास संकोच करू नका. अशा प्रकारे तुम्ही या आठवड्यातील सर्व आव्हानांना यशस्वीरित्या सामोरे जाऊन यश आणि स्थैर्याच्या नवीन दिशेने पाऊल टाकू शकाल. आशा आहे की तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील व हा आठवडा तुमच्यासाठी सुख, समाधानी आणि प्रगतिशील बदल घेऊन येईल. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.